तारणी प्रेक्षकांनो मालिका तर आता जबरदस्त टर्निंग पॉइंटवरती आलेली आहे. भर लग्नामध्ये आता इकडे सगळ्यांचे धाबे दणाणण्यासाठी एक महत्वाची घटना घडले आणि त्या घटनेचे पडसाद आता भूतकाळामधला सगळं सत्य उलगडण्यासाठी आता कारणीभूत ठरलेत. हो प्रेक्षकांनो, बरोबर पाहताय तुम्ही. तारणीची आई वसुधा वसुधा बेलसरे तिची आता भर लग्नात एंट्री झालेली आहे. तारणीच्या बॉसनी वसुधाला या लग्नात आणत मिशन ग्रहप्रवेश अखेर पूर्ण केलेला आहे. इतके दिवस वसुधा अज्ञातवासात कुठे होती? इतके दिवस लपून छपून राहण्याचं कारण काय होतं? आणि मग जर का वसुधा जिवंत आहे तर त्या दिवशी झालेला तो आता घातपात किंवा आता तो सगळा प्रकार काय होता? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. पण अचानकपणे वसुधाने बाहेर यायचं ठरवलंय या कारणासाठी, आपल्या मुलीला वाचवण्यासाठी. नक्की काय घडलंय? लग्नाचा दिवस आता ठरलाय, आदल्या दिवशी साखरपुडा करायचं असं ठरलंय. पण त्याच वेळेला तारणीला बॉसचा मेसेज आलाय आणि लगेच टीम सगळी जमलेली आहे. आणि आता केदार सांगतोय, आपल्या बॉसने सांगितलेलं आहे की काही झालं तरी लग्नाच्या दिवशी खूप मोठा स्फोट होणार आहे, खूप मोठा आता भूतकाळ उलगडणार आहे. JPC स्कॅमचं तर सत्य बाहेर येणार, पण त्याचबरोबर अनेक गोष्टी सुद्धा उलगडणार आहेत. यावरती तारिणी सांगते, ठीक आहे, मग आपलं लग्न हे सुद्धा एक मिशन समजूया आणि याच मिशनचा आपण आता जोरदार तयारी करायची. असं म्हटल्यावरती मग आता इकडे त्या मिशनसाठी सगळेच जण साम दाम दंडभेद सगळं वापरून आता मिशनसाठी तयार झालेत. आणि आता याच वेळेला इन्स्पेक्टर साहेब म्हणजेच तारणीचे बॉस यांनी तिला सांगितलंय, तारणी, या लग्नामध्ये खूप साऱ्या म्हणजे घटना घडणार आहेत. अगदी तुझ्या जीवावरती पण बेतू शकतं. पण पण आता तुला जीवावरती बेतलं तरी तुझं ग्रहप्रवेश मिशन पूर्ण होणार. तारिणी म्हणते, म्हणजे काय? यावरती आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, ते त्याच वेळेला तुला कळेल ज्या वेळेला तुझ्या लग्नाचे विधी चालू असतील. तारणीला काहीच कळत नाहीये. बरं, आता इकडे लग्नाचे विधी म्हणजे लग्नाचा दिवस उजाडलाय आणि आता दयानंद खांडेकर केदारला सांगतायत, खरं सांगू का, तर तू माझा स्वीकार करावा असं मी काहीही केलेलं नाहीये. पण पण तरी सुद्धा मला असं वाटतं की या लग्नामध्ये जे काही विधी आहेत ना, ते विधी करण्याचा तू मला मान द्यावा. यावेळेला केदार आता त्यांना सांगतोय, ठीक आहे, पण आता जोडीने मान घ्यायचा असेल तर माझ्या लग्नामध्ये तुम्ही एकटे सुपारी बांधून बसलात ना तर चालेल. यावरती दयानंद खांडेकर म्हणतात, ठीक आहे, तुझा आता राग असणं रेखाबद्दल मी समजूच शकतो, पद्मिनीबद्दल तुझा राग मी समजू शकतो, पण तरी सुद्धा तू जे म्हणतोयस ना तसंच होईल. यावरती तो म्हणतो, का पण तुम्ही माझ्या इतके पुढे मागे करताय? ज्या वेळेला आईला सोडून गेला त्यावेळेला तुम्हाला काहीच नाही वाटलं? यावरती ते म्हणतात, तुला पुन्हा 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 मी सांगतोय की त्यावेळेला जे घडलं ते एक फक्त आणि फक्त गैरसमज होता. मी या JPC स्कॅम मध्ये अडकलो होतो आणि त्यानंतर मला जे काही सांगण्यात आलं त्यामुळे मी भांबावलो. मी तिकडे जाऊ नाही शकलो. हा माझी चुकी झाली. पण मी या मेडिकल स्कॅममध्ये अडकलो होतो. त्यावरती केदार आता बरोबर विषय वाढवतो, कारण हेच त्याला त्याच्या इन्स्पेक्टर साहेबांनी सांगितलेलं असतं. मग केदार आता म्हणायला लागतो, तुम्हीच काहीतरी घोटाळा केला असेल ना स्कॅमचा? यावरती ते म्हणतात, नाही, ते काही डॉक्टर होते आणि त्या डॉक्टरांनी अडकवलं. केदार म्हणतो, कोण डॉक्टर? डॉक्टरांची नाव आता ज्या वेळेला इकडे सांगणार दयानंद, त्याच वेळेला नेमकी आता पद्मिनी त्याला आवाज देते. कौशिकी हे सगळं पाहती आहे आणि त्याच वेळेला पद्मिनी दयानंदला बोलवते. काय चाललंय? काय विषय काढताय? स्कॅमचं काही बोलायचं नाही ठरलंय ना? यावरती दयानंद म्हणतो, का ग? ज्या वेळेला स्कॅमचं काही सत्य समोर येतं तर त्यावेळेला तुला का ग झोंबतंय? तुझा काय संबंध याच्याशी? आता काय संबंध आहे हे या लग्नातच उलगडणार असतं. दयानंद खांडेकर तिला बोलतात, ती सांगते, काय संबंध म्हणजे? सगळं बंद करून ठेवलेत ना, आणि कोणीतरी बाहेरून येऊन ते उकरायला लागलं तर कसं चालेल? यावरती तो म्हणतो, कुणीही बाहेरचं नाहीये, एक गोष्ट लक्षात ठेव, तो याच घरचा आहे. यावरती ती म्हणते, आलाय ना पुळकात, मग मग जा त्याच्या आईजवळच जा तुम्ही.
हा घ्या फोटो असं म्हणत ती आता चिडले. प्रेक्षकांनो, लग्नाच्या दिवशी आता इकडे केदारला अनेक सत्य समजण्याची वेळ आलेली असते. जेपीसी स्कॅम बद्दल पद्मिनीचा काय संबंध, हे सगळं चालू असताना आता इकडे लग्नाचे विधी सुरू झालेत. प्रेक्षकांनो, तारिणी खूप भावूक आहे. तिला तिच्या आईची इतकी आठवण येते आणि ती आता या सगळ्यामध्ये एकच तिच्या डोक्यामध्ये विचार आहे, ते म्हणजे आई, अगं मी लग्न तर करतीये, पण तुला कसा न्याय मिळवून देऊ शकेन, कसा गृहप्रवेश पूर्ण होईल. पण त्याच वेळेला प्रेक्षकांनो, आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये दाखवलं जातं इतक्या दिवसामध्ये अज्ञातवासामध्ये राहणारी वसुधा. आता वसुधाला या सगळ्याची काय गरज पडली, तर इतके वर्ष स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यात ती घालवती आहे. आणि स्वतःलाच नाही, तर आता गुप्तपणे वसुधा देशासाठी सुद्धा काम करते आहे. भले तिला तिच्या कुटुंबापासून लांब राहावं लागलं, तरी आता तिला निर्दोष सिद्ध करण्याची जबाबदारी मुलीवरती सोपवून आपल्या साहेबांच्या मदतीने त्याचे अपडेट घेत इतके वर्ष अज्ञातवासात असलेली वसुधा अचानकपणे प्रकटल्यावरती सगळ्यांचेच धाबे दणाणलेत. आजी तर वसू वसू आणि मालती तर हादरले, कारण काहीतरी मालतीचा या सगळ्यात हात आहे. सगळ्यांनाच धक्का बसलाय की आता इकडे कौशिकी पण हादरले. आता कौशिकीला हादरण्याचं असं काही कारण नाहीये, पण तरी सुद्धा प्रेक्षकांनो, कौशिकी हादरले. आता या सगळ्यामध्ये कौशिकीला धक्का बसलाय. आजी सांगते वसू, आणि तारिणी वसूचं नाव ऐकल्यावरती मागे वळून पाहते. दयानंद खांडेकर पाहतायत आणि त्याच वेळेला इन्स्पेक्टर साहेब सांगतायत, तुझं मिशन पूर्ण झालंय. आज असे पुरावे सापडलेत की तुझ्या आईला अज्ञातवासातून बाहेर आणलंय. हो, इतके वर्ष आईला अज्ञातवासात ठेवून आता इकडे सत्य शोधत देशासाठी ती काम करत होती. आज आपल्याला स्कॅमचं सत्य पण समजलंय आणि त्यामुळे तुझ्या आईला मी घेऊन आलोय. आता तारिणीला काहीच कळत नाहीये आणि आता ती आई 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 असं म्हणत रडायला लागले. मालती येते आणि काय ग देशद्रोही, यावरती खबरदार, इन्स्पेक्टर साहेब चिडतात. कुणीही देशद्रोही बोलणार नाहीये, कारण आता तिने देशद्रोही नाही, देशभक्तीचं काम केलंय. आता इन्स्पेक्टर साहेब कशा पद्धतीने आता त्या दिवशी त्यांनी इकडे वसुधाला वाचवत अज्ञातवासात नेलं ते सुद्धा सांगतात आणि त्यानंतर वसुधाचं देशकार्य सांगतात आणि त्याच वेळेला तारिणी सुरू करत असलेली आपल्या आईच्या बद्दलची मोहीम सांगतात आणि एकाच झटक्यात सगळं सत्य समोर आलंय. आता इकडे वसुधा स्वतः सत्य येऊन समोर सांगतीये म्हटल्यावरती आता इकडे तारिणीला विश्वास ठेवणं भागच आहे.